भजावे लागे तोपर्यंत ती. पण एकदा जर का ना मुखामध्ये भेटलं चिंतामणी, एकदा जर का हातात आल्यावर दुसरी कशाची आहे का? काय आहे? दुसरं कशाचीच गरज नाही. कल्पतरूच्या झाडाखाली एकदा जर का बसला, तुम्ही जे करू म्हणाल ते अपेस सिद्ध जाईल. वाचतही पुरेल मानसीचा. पण कधी वरच्या मूवीमध्ये सांगतात तुम्ही देवते भजाल देव तुम्हा तुष्टील. ऐसे परस्परे घडेल प्रीती, जेथे तुम्ही देवाला भजाल तेव्हाच होणार, अन्यथा होणार. देव का ऐकाय काय? मुळीच नाही. देव ऐका, पण देवाला अनुभवायचं खूप सोपं आहे. एखाद्या वेळेस त्या हाताने तोंडामध्ये या मुखामध्ये घास गिळणं अवघड आहे उचलून. पण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, फक्त शहाणा माणूस जीवनामध्ये लाभला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ज्याप्रमाणे माझ्या माऊली मावशी कडकपराईंनी भक्ती केली, 14व्या अध्यायामध्ये 26 नंबरच्या श्लोक मध्ये ते भक्तीचा श्लोक सांगतात. काय? तरी व्याभिचार रहित चित्ते भक्ती योगे माते सेवितो पुन्हा ते जागू शके. तरी कोण मी कैसी भक्ती अव्याभिचारा काय व्यक्ती, हे आगवेची निवृत्ती होवावी लागे. तरी पार्था प्रियसा मिथव येतायसा, रत्न किळा वजायसा रत्न जितो का द्रवपणाची नीर. अवकाशाची अंबर गोडी त्याची साखर आन नाही, ही माझी आकर्षिले. त्याची हिमवंत जेवी झाले, नाना दूध मुराले तरी त्याची दही. खाली जाऊन ते म्हणतात होका तरंगू लानू परी सिंधुसी नाही विन्नू. तेसा ईश्वरणी मी आणू वेगळा नोहीची मा. पाणी आणि पाण्यावरची लाट अर्जुना जशी वेगळी नाही, ती जशी एक आहे तशा एक के भावनी तशी एक भक्ती कर आणि मला शरण ये. जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा वीरलिया वीरवावा हे टाके मी नाही, अशी जागाच कमी नाही. फक्त तू तशी भक्ती कर. अर्जुना अरे मी नसे ऐसा कवनो ठाव असे, परिप्राण याची दैव कैसे जेन देखती माते. तरंग पाण्याविर सुकती अरे रश्मी वाटे विन ना देखती. कैसे मीच दे मी न होती विस्मो देते. अरे देव असून देव होत नाही. देव असून पण त्याला विचारावं लागतं. ज्याप्रमाणे एखादा शिक्षक इथं शिकवतोय, तुम्हाला कळत नाही, नुसतं येड्यागबड्यासारखे बसलं, तू उपयोगी का बसून? मुळीच नाही. तास 2 तासाचा तास आहे, 2 तास बसून होईल का उपयोग? अरे तुला सूत्र समजलं नाही तर विचार. उगाच कशाला ते गणित सोडवत बसतो, सूत्रच माहिती नाही, करतो का इथं बसून? मग सूत्र जर का विचारायचं असेल, सूत्र जर का माहित व्हायचं असेल तर त्याच्यासाठी विचारावंच लागतं. आणि त्याला सद्गुरूला शरण हे जावंच लागतं. जोपर्यंत तुम्ही सद्गुरूला शरण जात नाही तोपर्यंत ना मुखामध्ये येणार नाही, आणि ना मुखामध्ये येत नाही तोपर्यंत त्या सुख प्राप्तीची ओळख होणार नाही. सुख भेटलं नाही, तळमळ 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 होणारच होणार. म्हणून आपल्याला सगळं प्राप्त व्हावा, सगळं नीट व्हावा म्हणून माळ नाही घालायची. माझा सगळं नीट व्हावा म्हणून माळ नाही घालायची. अरे देव भेटावा म्हणून माळ घाला. देवाचा अनुभव होण्याकरिता माळ घाला. उगाच माळ घालून बसू. तुमच्यापर्यंत जे नाम तत्व आलंय ते नाम तत्व या जगाला सांगा. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाम हे एक ज्ञान आहे, आणि जेवढं आपण सांगू तेवढं ते वाढणार आहे. ते ज्ञान पैगा बनवे, जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे. ज्ञानाचा कुरुंठा ते सेवा हा दरवंटा, तो स्वधन तरी सुमटा ओळगणी तनु मनो जीवे. चरणासी अगरवत्त करावे दास्य सकळ. माईबाप ज्ञानाचा प्रकाश जोपर्यंत या देहामध्ये पडत नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थ कळू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल.